मोठा गाजावाजा करत खुल्या झालेल्या समृद्धी महामार्गावर अवघ्या वर्षभरातच भेगा पडल्याचं समोर येत आहे। हा महामार्ग खुला करून अवघं 1 वर्ष झालेलं आहे। तोच या महामार्गाला मोठ्या भेगा पडल्याचं छत्रपती संभाजीनगरच्या जवळ समोर आलेलं आहे। माळीवाडा इंटरचेंज जवळ 3 सेंटीमीटर रुंदीच्या 50 फूट लांबीच्या भेगा पडलेल्या आहेत। महामार्गासाठी M40 ग्रेडचं सिमेंट वापरल्यास 20 वर्ष खड्डे पडत नाहीत असा दावा MSRDCनं केला होता, जो फोल ठरल्याचं दिसतंय। माळीवाडा इंटरचेंज जवळच पुलावर मोठ्या भेगा पडलेल्या आहेत, त्यामुळे अपघाताची शक्यता आहे। महामार्गाची वर्षभरातच अशी दुरवस्था झाली आहे तर पुढे काय होणार आहे असा प्रश्न वाहन चालकांना पडलाय। काही पत्रकारांमध्ये चर्चा आहे की गुजरातमध्ये जे इलेक्शन झालं त्या इलेक्शनला भाजपचा खर्च हा महाराष्ट्राच्या या समृद्धी मार्गाच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाला। म्हणजे या मार्गाला महाराष्ट्राचं हित मनामध्ये ठेवून त्या ठिकाणी केला गेला, पण याच्यातून जो पैसा निघाला तो गुजरातच्या इलेक्शनला भाजपच्या वापरला गेला अशी तिथं चर्चा आहे। तर अत्यंत गंभीर असा हा आरोप आहे रोहित पवारांनी केलेला आहे। समृद्धी महामार्गाच्या कामाबद्दल, त्यातल्या कामाच्या भ्रष्टाचाराबद्दल ते बोलले होते आणि आता तर इथलं पैसा थेट गुजरात निवडणुकीसाठी वापरला गेला, भाजपच्या खर्चासाठी वापरला गेला असा आरोपच रोहित पवार यांनी केलेला आहे।